रिमझिम पाऊस सुरू होता. 11 वर्षांचा योगीराज आपल्या लहान बहिणीसोबत छोट्या गल्लीतून जात होता. त्याचवेळी भिंत कोसळली आणि नको ते झालं. योगीराजवर काळानं झडप घातली. सर्वत्र आक्रोश अन हंबरडा. मन हेलावणारं दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. गावातील नवरात्र मंडळाचे पूजन करून आईवडिलांसोबत घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. बारीक सरी सुरू असल्याने भावंडे छत्री घेऊन बोळातून जात होती. इतक्यात अचानक भिंत कोसळली. योगीराज ढिगाऱ्याखाली चिरडला गेला तर जागृतीही अडकली. जीवघेण्या क्षणी ती आक्रोश करत होती, माझ्या भैयाला आधी काढा, तो आत अडकला आहे. नागरिकांनी धडपड करत तिच्या अंगावरचे दगड माती दूर करून बाहेर काढले, मात्र तिचा पाय मोडला आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर योगीराजला बाहेर काढलं असताना डोक्याला लागलेला जबर मारणी गुदमरल्याने त्याने जागीच प्राण सोडले. निष्प्राण शरीर पाहताच आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. गावातील लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पावसाने कोवळा जीव हिरावून घेतला. हेंबाडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शेजारच्या घरात राहत होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.